नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. हे पहा, हे आलेले आहेत पुण्या कुठनं पंढरपूरवरनं. सहकुटुंब सहपरिवार नर्मदा माईची परिक्रमा करत आहेत. त्यांना आपण भेटूया आता. कुठलं गाव तुमचं? अच्छा, कधीपासून सुरू केलंय तुम्ही? 12 नोव्हेंबरला चालू केली. 12 नोव्हेंबर. अच्छा, आणि कुठून सुरुवात केली? ओंकारेश्वरवरून चालू केली. आणि प्रेरणा कोणाकडनं मिळाली? सहकुटुंब सहपरिवारची? असं काही नाही, आम्हीच ठरवलं. आम्ही दोघं जाणार होते, मुलं पण म्हटले आम्ही पण येतो, थांबत नाही येतो. त्यांना पण घेऊन आलो परिक्रमेला. अच्छा, त्यांची पण इच्छा होती परिक्रमा करण्याची. हां हां हां. होय बाळानो, तुमची मनापासून इच्छा झाली की मम्मी पप्पा निघालेत म्हणून निघे आला? होय ना. बरं, काय एखादा अनुभव वगैरे? आता परिक्रमेमध्ये खरंच म्हणजे खूप अनुभव येतो. म्हणजे सर्व प्रकारचं तप होतं याच्यामध्ये आपल्याकडून, काही वाचिक मानसिक जप होतो आणि एक प्रकारचा आनंद पण मिळतो आपल्याला किनारे असताना. आणि आध्यात्मिक तर प्रगती मोठ्या प्रमाणात होते, हाच अनुभव आम्हाला. अच्छा, तुमचं काय ताई? त्यांनी सांगितलेला तोच अनुभव. हो काय बाळा, तुला काय काय आलंय खरं तुझ्या मनाचं सांगायचं? मला का मयाची किनारी चालल्यावर आपल्याला थकवा जाणवत नाही. आणखी आणि काय खायला पाहिजे ते मिळतंय? काय मिळतंय सगळं काय? हां हां. तुला बाळा, तुला कुठं मगरमच्छ दिसला की नाही? किती वेळा दिसला? 3 वेळा. कुठं दिसला? तपोवनला? बाहेर. अरे वा वा वा. तुझं नाव सांग बाळा. तुझं नाव? कार्तिक रामचंद्र चव्हाण. तुमचं नाव सांगा. संध्या रामचंद्र चव्हाण. रामचंद्र हनुमंत चव्हाण. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सहकुटुंब सहपरिवार परिक्रमाला आला आणि तुमचं परिक्रमा उत्तमात उत्तम प्रकारची करून घ्यावं मैया, आणि आरोग्यदायी परिक्रमा व्हावी, स्वास्थ्य व्यवस्थित व्हावं. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हा भाऊ, तुमचं नाव काय? योगेश दौलतराव देवरे. देवरे. कुठून आला? आम्ही नाशिकवरून नांदगाव तालुका. नाशिक नांदगाव तालुका. हो. तुम्ही पती पत्नी आहात? हो. कुठून उचललं? आम्ही ओंकारेश्वरवरून. आणि किती परिक्रमा आहे तुमची? पहिली परिक्रमा आहे. पहिलीच आहे? हो. मग काय अनुभव एखादा? अनुभव तसे भरपूर आले. ही तर चालू शकत नव्हती. अच्छा. चालू शकतच नव्हती, कारण घरी पण शेतात नाही गेली आणि एक अर्धा किलोमीटर सुद्धा बाहेर चाललेली नाहीये. अच्छा. इथं ती मैयानी जशी एनर्जी दिली आणि त्या एनर्जीमुळे ऑटोमॅटिक रोजचं 25-30 किलोमीटर प्रवास आमचा रोजचा. म्हणजे मैयाने सामर्थ्य दिलंय. हो, सामर्थ्य दिलंय आणि खूप आनंद वाटला, खूप मस्त वाटलंय. अच्छा, मैया तुमचं? माझं काही नाही. सांगा की एखादा अनुभव असेल ना काहीतरी. काय मिळालं तुम्हाला परिक्रमामध्ये इथपर्यंत आलाय? आता तुम्ही एक जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळाला नर्मदा परिक्रमा करताना. परत समाजात लोक कशी वावरतात, इकडचे आदिवासी लोक कसं गरीब असूनही कशी परिक्रमावासियांची सेवा करतात, त्यांची आपुलकी सहानुभूती पाहायला मिळाली. म्हणजे संपूर्ण भारत इथं पाहायला मिळालं की नाही तुम्हाला? मला तरी मिळाला. आम्हाला पण भेटला खरंच, आणि ते अनुभव पण आले. आणखी काय एखादं? तुम्ही ओंकारेश्वरून उचलले? हो, ओंकारेश्वर. आणि आता आलेला आहात अमरकंटेला. आता किती दिवस झाले तुम्हाला इथं? आम्हाला साधारण 2.5 महिने झालेले. 2.5 महिने झाले. आता ओंकारेश्वर 700-750 किलोमीटर राहिलेले. मग ती आम्ही अजून 1 महिना, तर फेब्रुवारी लास्ट पर्यंत आम्ही पोहोचणार. तुमचं काय कोणाला निरोप द्यायचा असेल परिक्रमावासियांना तर एखादा? हो, खूप खूप आम्ही त्याबद्दल सांगू शकतोय की परिक्रमा अशी एक श्रद्धेनी आणि त्या भावनेनी जर आपण त्या मैयाच्या काठी परिक्रमेला जर आलो, कोणाची हिंमत नसेल घरून येण्यासाठी, तरी सुद्धा ते जर इथं आले तर त्यांना ती खूप एनर्जी भेटते आणि मैयासोबत हे करून आणि पूर्ण परिक्रमा पूर्ण करते, करून घेते. हो, करून घेते पूर्ण. आणि जे काय लागेल ते सगळं पुरवते. आपल्याजवळ काहीच नसलं तसं आलं, कपड्यावर, अंगाच्या कपड्यावर जरी आलं तरी सुद्धा ती पुरवते. तुमचं काय कोणाला निरोप द्यायचा असेल तर सांगा.
प्रत्येकाने एकदा नर्मदा परिक्रमा तरी करून पाहावी आवर्जून. हा मला निरोप द्यायचा आहे. अच्छा, म्हणजे एक वेळा तुम्हाला यायचं नसेल तर निसर्ग पाहण्यासाठी तरी या तुम्ही. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तरी. नर्मदे हर नर्मदे हर. तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला. तुमचा प्रवास सुखाचा, आनंदाचा आणि आरोग्यमयी जावो हेच नर्मदे मैयाकडे निवेदन. जय जय रघुवीर समर्थ.